चला. साहेब प्लीज माझ्या बायकोशी 2 मिनिटं बोलू शकतो? गाडे पाटील, तुम्ही आमच्या ताब्यात आहात. नाही ते कळतंय मला, पण आता मी काय पळून जाणार आहे का हो? तुम्ही पळून जाणार नाही हे उघड आहे, पण कोर्टात स्वतः गुन्हेगार असल्याची कबुली देणारी माणसं खूप कमी असतात आणि तेही पुराव्यासहित. प्लीज फक्त 2 मिनिटं बोलतो ना. फक्त 2 मिनिटं. थँक्यू. भावना, भावना, मी आता जे बोललो ते सगळं खरं आहे. या अपघाताला मीच जबाबदार आहे. आणि हे कळल्यावर मी गप्प तरी कसा काय बसू? भावना, शिक्षा तर भोगावीच लागणार ना. तुझं खरेपणावरचं प्रेम माहिती आहे मला, म्हणून मला तुझ्यासमोर फक्त आणि फक्त सत्य सांगायचं होतं. खोटेपणाच्या पायावर आयुष्यभरासाठी नातं नाही उभं राहू शकत. भावना, हे तूच बोलतेस ना. एकतर मी आयुष्यभर तुझ्याशी खूप खोटं बोललोय भावना, पण तू विश्वास ठेव माझ्यावरती. मी तो सिद्धिराज नाही आहे आता. तुझ्याबरोबर राहून राहून मी तुझ्या गुणांच्याही प्रेमात पडलो. त्यामुळे मी आता सत्याची बाजू नाही सोडू शकत. भावना, भावना प्लीज एकदा बोल ना माझ्याशी. काहीतरी बोल. मला फक्त तुझा आवाज ऐकायचा आहे. भावना, मला माहिती आहे की तुला आता विश्वासघाताचा धक्का बसलाय, पण आपण आता लांब जाणार आहोत आणि तू दुखावली गेलीस. तुला राग आलाय इतकं तरी कळू दे ना मला. भावना प्लीज बोल ना, काहीतरी बोल माझ्याशी प्लीज. आणि भावना, तू विश्वास ठेव माझ्यावरती. मी एक ना एक दिवस ही शिक्षा बघून तुझ्याकडे नक्की परत येईन. आणि तू असा विचार कर ना की या केससाठी तू तू जीवाचा रान केलायस आणि आज जिंकलीस तू. भावना, माझा माझा नको एवढा विचार करूस. आणि तू माझा मनावर नको ना घेऊस इतका. मी असा आत जातो आणि असा बाहेर येईन मी. तू फक्त आनंदीची काळजी घे. मला माहिती आहे तू घेशील. आणि मया, सूर्या, रम्या यांना सांग की काही झालं ना तरी जनसेवा चालूच ठेवा. भावना, एक गोष्ट लक्षात ठेवतो, कुठल्याही कुटुंबातल्या मुलगा मुलगी जे करू नाही शकलेत ना ते तू आज करून दाखवलंयस. भावना, फायटर आहेस तू, फायटर. फायटर आणि विनर. विनर, हारले मी सिद्धिराज. तुम्ही हरवलं मला. भावना, नको असं म्हणूस. नाही रडवणार तुला पुढे. प्लीज एकदा बोल ना माझ्याशी. एकदा माझा एक हात धर. एकदा माझा हात धर. त्यानंतर तू मला मारलंस तरी चालेल भावना, पण प्लीज एकदा.
हा भावना एकदा बोल ना माझ्याशी प्लीज. एकदा हात धर ना प्लीज. 2 मिनिटं संपली गाडे पाटील. साहेब प्लीज 2 मिनिटं थांबा, झालंच आहे. चला चला पाटील. साहेब भावना चला. भावना प्लीज. भावना एकदा तरी बोल ना माझ्याशी. भावना मी आता जे बोललो ते सगळं या अपघाताला मीच जबाबदार. पण हे कळल्यावर मी गप्प तरी कसा काय बसू. शिक्षा तर भोगावीच लागली. भावना प्लीज. भावना एकदा तरी बोल ना माझ्याशी. भावना भावना अहो सिद्धूला अजून घेऊन गेले नाहीत ना? सिद्धू दादा तुझं सिद्धू काय झालंय सगळं? सिद्धू दादा तुमचे आभार कसे मानू मला हेच कळत नाहीये बघा. आज तुमच्यामुळे माझा यंकी सुटला, पण तुम्ही अडकला की हो. पण तुम्ही लय म्हणजे लय चांगले माणूस आहे. तेव्हा नक्की तुमच्या पाठीमागं उभारणार. तुम्ही जवळ सुटत नाही. मी रोज प्रार्थना करणार तुमच्यासाठी. काळजी घ्या. विंकी दादाची काळजी घ्या. सिद्धू इतका चांगुलपणाही बरा नाही सिद्धू. अख्ख्या जगाला मदत करत फिरत असतोस. कधीतरी आईच्या मनाचा विचार कर. सॉरी खरंच सॉरी. सिद्धू आज तू कोर्टाचे धाडस दाखवलंस ना, त्यामुळे तुझ्याबद्दलचा अभिमान आणि प्रेम कैक पटीनं वाढलंय. पण मी मात्र लक्ष्मी, काय करू सिद्धू? रागावून चिडू तुझ्यावर की हात उगारू? जे घडलं ते का नाही सांगितलंस तू मला? अरे मैत्रीण आहे ना मी तुझी. मग आजचा हा दिवस आपल्याला टाळता आला असता. पण तू पर्क केलंस मला. पर्क केलंस.